मी आज पौडला मीटिंगला चाललेली आहे। आज गाडीवरच जाणार आहे। तर आज मी आमच्या अंगणवाडीतल्या सेविका तुम्हाला तिथं थोडंसं दाखवणार आहे, सगळ्या महिला, आणि थोडी मीटिंगबद्दल माहिती, थोडी आज आलेले माझे प्रसंग, थोडेसे अनुभव तुम्हाला मी शेअर करणार आहे। आजचा प्रवास आपला गाडीवरून छान प्रकारे ओढा वाहते पुलावर। पाणी सरळ मुळशी धरणाला जाऊन मिळते। भांबर्ड्याच्या थोड्याशा साईडचाच आहे हा ओढा, हा पूल। ते पाणी मुळशी धरणाला जाऊन मिळते, डोंगराच्या डोंगराच्या शेजारचा। आज खरी श्रावण महिन्याची सुरुवात वाटते। तांबूस कवळे ऊन पडलेला आहे बघा। त्यामुळे परिसर थोडासा अगदी जसा चमकतोय, जसा नाही का तारा चमकतो त्या प्रकारे निसर्ग चमकतोय आज तांबूस उन्हामध्ये। छान श्रावण महिना, आता पावसाचं वातावरण तर संपणारच आहे। श्रावण महिना चालू होणार आहे, त्यामुळे काही अडचण येणार नाही। ही गुरं आहेत, आजकालच्या जमान्यामध्ये फार कमी बघायला मिळतात, पण इथे तर जास्तच दिसायला लागले ते अगदी। मार्शिन का काय बघ किती छान। हाय, चला तर आज आपण जाऊया। एक कोण दाखवते तुम्हाला। मी गेले होते पौडला, मला यायला थोडासा उशीर झालाय, पण येता येता हे भांबर्ड्यापासून अगदीच एक 10-15 मिनिटाच्या अंतरावर आहे, त्याच्यामुळे मी तर जरा थांबली आहे। आता आपण चाललोय कोंडीकडे। तर म्हणले जाता जाता तुमच्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ बनवावाच। तर आता बघा, इथे एक छोटीसा रस्ता आहे। या कोंडीची एक खासियत तुम्हाला मी आतापासूनच सांगते की इथे ना उन्हाळ्यामध्ये सवासण्यांचा मोठा कार्यक्रम असतो का, तर इथे ना
आपण श्रद्धेने, काही लोकांची श्रद्धा असते तर इथं देवी देवतांचं जास्तीत जास्त ठिकाण आहे, त्यामुळे इथे जास्तीत जास्त लोक सवासणीला येतात ते उन्हाळ्यामध्ये. आता बघा इथे कोणीतरी नांगर टाकलेला आहे. हा नांगराचा उपयोग माहितीच असेल सगळ्यांना, नसेल माहिती तर मी सांगते. ह्याला पुढे बघा 2 बैल लावतात. हा नांगर आहे तर तो शेतामध्ये जमिनीत फिरतो तेव्हा भात लावणी अशी केली जाते. ही बघा इथं कोणीतरी भात लावणी केलेली आहे. आता मला जायला रस्ता सापडते मी, तर आता चला मी इथूनच जाते. बघा इथून चालली, अगदी चिखल आहे. ही बघा कोणीतरी शेती लावलेली आहे. बघा एक साईडला जास्त उगवलं, एक साईडला कमी उगवलंय, पण चाललंय कुठेतरी शेतीचाच प्रकार आहे हा. आता संध्याकाळची थोडीशी वेळ झाली आहे, पण तरी पण मी इथं थोडीशी येण्याची डेअरिंगच केली आहे. तर जाऊ द्या, आपण बघूया. थोडीशी जास्त खोलवर आतमध्ये मी तुम्हाला नेक्स्ट टाईम नक्कीच दाखवून, पण आता सध्या थोडंसं वरूनच दाखवणार आहे की जिथपर्यंत मला जाता येईल तिथपर्यंत. इकडं दगडाचं प्रमाण जरा जास्तच आहे, त्यामुळं मला अगदी दगडावून चालायला लागणार आहे. चुकून मी जर सटकले तर तुमचा व्हिडिओमध्ये स्टॉप होणार आहे बरं का. त्याच्यामुळे हळूहळू जाते मी. खाली तर मला वाटते बहुतेक जाता येणार नाही आहे, पण हे बघा, हे बघा, हे पाणी बघा खूप चिकटतोय बरं का दगड. हळूहळू पाय टाकते मी. हे पाणी बघा किती सुंदर आहे, अगदीच ओढा वाहण्यासारखाच आहे. पण याच्या खाली एक मोठी कुंड आहे, त्या कुंडीवर जाण्याचा प्रयत्न बहुतेक मी या 2-3 दिवसामध्ये करेल. का तर जर चुकून इथं जर मी सटकले तर मी तर वाहून जाण्याची शक्यता जास्त आहे, का तर पाण्याचा प्रवाह हा खूपच जास्त आहे. हे बघा हे वरून पाणी आले, ते पूर्ण असं खाली गेले आणि त्या तिथं खालून ते असे एका कुंडामध्ये पडतं आणि ह्यावरती सवासणींची जागा आहे. ते उन्हाळ्यामध्ये सगळं सुकं असते, पण हे पावसामध्ये भरपूर आता याला प्रवाह आला आहे. त्यामुळे बघू मी नेक्स्ट टाईम प्रयत्न करते खाली जाण्याचा. आता सध्या जात नाही, तर का तर इथून जर गेले तर मी पडेन. त्या दगडी बघा, हे जाऊ का मी थोडी पुढं, माझी चप्पल सटकन. थांबा 1 मिनिट हा. चल हे बघा त्या तिथून जे पाणी गेले तिथून खाली, तर त्याच्यावरती सवासणींची जागा आहे आणि खालून जे पाणी पडतंय ते खूप मोठं असं देवकुंड टाईप आहे आणि पूर्ण खाली खड्डा आहे आणि त्या खड्ड्यात तो पाण्याचा प्रवाह आहे. त्या खड्ड्याच्या खोलीचा अंदाज कधीच कोणी घेऊ शकत नाही इतका आहे. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तिथपर्यंत नक्कीच जाईन, पण आता जर मी जर सटकले तर व्हिडिओ काढण्याच्या पात्रतेचीच राहणार नाही. ओके. खूप छान रिटर्न फिरले मी. बघा ही हिरवळ, छोटासा रस्ता, दगडी किती छान आहे, धुक्याचं प्रमाण बघा, अगदी नेचर खूप सुंदर. भांबर्डे म्हणजे माझा जीव की प्राण आहे. भांबर्डे की भांबर्ड्यात आलो ना, कुठे जर लांब गेला तर मी पौडवरून आले, पण भांबर्ड्याच्या हवेशीवर आले ना असा एक मोकळा श्वास घेते मी की चला कुठेतरी रिलॅक्स झाले, कुठून तरी बाहेर खूप दगदगीतून आले आणि इथं भांबर्ड्याच्या वेशीवर येऊन शांत पडले. आता इथून 2 किलोमीटरवर माझं घर आहे. आता तिथं मी जाणार आहे. हे बघा हा पण पूल वरच्या बाजूने येतो. हा एक पूल आहे, त्या पुलातलं सुद्धा पाणी कोंडीमध्येच उतरतं आणि पूर्ण ती कोंड डायरेक्टली त्या ह्याच्यामध्ये जाऊन मिळते मुळशी धरणाला, आणि त्यामुळे मुळशी धरणाला जास्तीत जास्त प्रवाह येत असतो. आमच्या गावाचे मुळशी धरण भरायला साधारणतः मला असं वाटते 15-20 दिवसातच मुळशी धरण भरलं. इतका पाऊस झाला, त्यावरून आपल्याला अंदाज आला की ह्या भांबर्डे गावात पाऊस किती झाला आहे. हे धुक्याचे वातावरण बघा, हे इकडं खूप छान. चला बघा तुम्हाला हा परिसर कसा वाटला, कसा नाही.
हे आकाश बघा, ह्या आकाशामध्ये तर काळे ढगच जास्त उतरलेले दिसतात. कधी एकदाचा श्रावण येतोय मग ते हिरवळ बघण्यास अजून खूप छान, का ते खूप छान छान फुले उगवतात. ती फुले दाखवेन मी तुम्हाला. चला बाय. आवडलं तर नक्कीच कमेंट, व्हिडिओ शेअर करा.